भाजी चांगली आहे तर खवडते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना काल एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचूदार पाणी मालकाने भूक लागली ते म्हणे जेव्हा वाढ हिनं भाजी वाढली ह्याला फुरका हल्ला शेंडी तैट माया ब्रह्म जगत सत्य जगत नित्य सगळा आजात वाढ आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे मी एकटा सोडून तुमचं झाले ना मग आम्ही दोघं भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते का नाही हो म्हणा की म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटतं झाली समाधान तुमची आता ती बाई पुढे बसली डोळ्यातून आसरू गपचूप तर बसला होता बसल्या म्हणजे भाजीत काय कमी जास्त होय तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेम आसरू होय प्रेम आसरू ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल म्हणला तुम्ही असा म्हणून सांगत नाही पटाव म्हणून माझ्याकडे लक्ष द्या भाजी चांगली झाली तर ऐका चव लागते भाजी चांगली झाली तर चव लागते आनंद वाटतोय माझ्याकडे लक्ष द्या तसं असं गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटते आता मी शिल्पीने पावलो इसावा कुलटलिया धावा तृष्णेची आता जगद्गुरु तुकोबार सांगता आता भय आता भीती वाटत आता चिंता वाटत ऐका भीती नाही असा मनुष्य नाही शिवाजी महाराज आता कुणाला कशाची भीती कुणाला कशाची भीती भोग्य रोग भयम खुलेचित भयम पुढं जाऊ दे एवढं जीव कशाला जास्त जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे काय तिकडे असं मी करतो बरोबर तुम्ही काय कोणा मी हे सगळं गुत्तर घेतो गुत्तर आपल्याकडे गुत्त म्हणते ना उगत उगत उत्तर घेतो ताण घेऊ नका फक्त पाकिट वाढवा लई भुगा पडलाय ते कसं महाराज ती कशी बघायची बघा खूप पहिली माहिती पटलं तर पटलं नाही तर तंबाखूला चुराला उठलं लोक हुशार झाले पण असू द्या लक्ष द्या आणि मी विनोदाला सांगतो असतो का जगन महाराज मला असे तरुण असलेच बरं वाटते नाही तर काही गावात आम्हाला बुड्डे देत वायर तुटलेले बल्ब फुटलेले रेज गेलेले फ्यूज उडालेले पण आम्ही गेलो गपची बसत नाही महाराज लक लक पाय हालाला कुठून आलो आम्ही म्हणून मस्त वाटत महाराज बर म्हणले आता देव करा वाटले देव काय करा वाटलं मी म्हणलं बाबा रिएज गेलं देव करा वाटले रिएज होते तेव्हा का हिंदी गाठ केलं काय अरे रिएज नसली तर मोबाईल चालत नाही आणि देव कसा होईल तुम्हाला धन्यवाद टाळी वाजून मांडी घालून बसावे जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे कशाची रोगाची कुलवान माणसाला तूत होण्याची भीती आहे शरीराला काळाची भीती आहे आता थोडक्यात सांगतो या
एकाच आडनाव वाघ शेतबाबा काय होत वाघ ते गावात निघालं एकदम पहिली ढाका हाताला ढाका आणि ह्याला ढक्या गावातली मुली इतकी कथा विकतोस म्हणला तुला माहित नाही पण त्याचा आडनाव वाघ आहे काय वाघ ते सासर वाढलं गेले का असं वाकून राम करायचं वाकून एक जण म्हणला गावात इतकं काही करतोस सासर वाढला का वागतोस म्हणला तुला माहित नाही थोडं माहिती का मला माझं आडनाव वाघ आहे म्हणला सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मध्ये आहे म्हणला वाघाला भीती कुणाची कुणाला कशाची कुणाला कशाची संताला भीती नाही जगा काळ काय आम्ही माता दिला पाय काळ गुलाब सलाम करी तो कया घरी राबतो काळ लोळतो चरणी तो कया घरी वाही पाणी तुकाराम तुकाराम तुकाराम